नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे। चला तर आपण सुंदर अशी पार्टी वेअर किंवा सुंदर सिंपल अशी ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, मी शोल्डर घेतलेला आहे, हे बघा 5.5 इंच घेतलेला आहे आणि गळा घेतलेला आहे 2.5 इंच, घडी घेतलेली आहे हे बघा मी 9.5 आणि ब्लाउजची उंची आहे 14.5 इंच। तर आता ब्लाउजच्या गळ्याची खोली घ्यायची आपण, हे बघा 9.5 इंच, आडवे घ्यायचे आहे 3 इंच आणि याचा आपण बॉक्स आखून घ्यायचा आहे, हे बघा अशा प्रकारे। नंतर खालच्या रेषेपासून गळ्याच्या रेषे 2 इंच एक रेष वाढायची आणि त्याचा बॉक्स आखून घ्यायचा आणि हे बघा अशा प्रकारे तिरपा त्या बॉक्स मधून आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला त्रिकोणी असा, आणि वरचा पण आकार आपण आखून घ्यायचा आहे, ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता हे बघा, हे अस्तर दुसऱ्या बाजूला पलटी करून दाबून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारचा सेम टू सेम आकार उमटतो तो, हे बघा अशा प्रकारे आपण आकार वाढवून हे बघा आकार देऊन घेतलेला आहे। आता हे अस्तर ब्लाउज पीसवर ठेवायचे, हे बघा अशा प्रकारे। तुम्हाला वाटलं तुमचं अस्तर हलतंय तर तुम्ही पिना लावू शकता किंवा टाचण्या, आणि ब्लाउजच्या गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा आपण गळ्याला चारी बाजूनी आकाराबरोबर शिलाई घालून घेतलेली आहे। बघा अशा प्रकारे आपण गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे। नंतर आकाराबरोबर गळा कट करून घ्यायचा आहे, बघा अशा प्रकारे गळ्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे बघा आतल्या छोट्या बॉक्सचा पण आपण जो त्रिकोण आखून घेतलेला तिथं पण आपण कट करून घ्यायचे आणि ब्लाउजला छोटे छोटे गळ्याला आतल्या बाजूने कट देऊन घ्यायचे। आपली टिप कट होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। हे बघा अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। आता हे बघा अस्तर हे सरळ करून घ्यायचे, दोन्ही बाजूची ही टोक आहेत आपल्याला ही व्यवस्थित अशी बाजू बाहेर काढायची, हे बघा। आणि काहीतरी टोकाच्या सहाय्य वस्तू, हे बघा एक टोकाची वस्तू घ्यायची आणि त्यांनी हे बघा हे टोक बरोबर बाहेर काढायचे, हे बघा आपले दोन्ही टोक आपण बाहेर काढलेले आहेत एका मोठ्या सुईच्या सहाय्याने, आणि गळ्याला आपण शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा गळ्याला आपण गळ्याच्या आकाराला आपण शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला आपण खूप सारे नवीन असे खूप छान डिझाइन पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। हे बघा आपली शिलाई घालून झालेली आहे। आता ब्लाउजच्या चारी बाजूनी पण आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित, हे बघा चारी बाजूने आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे। आपली शिलाई घालून झालेली आहे आणि राहिलेले सिल्कीचे कापड अस्तर बरोबर ब्लाउज पीसचे कट करून घ्यायचे आहे। हे बघा कट करून झालेले आहे ब्लाउज पीस। आता गळ्याला फिनिशिंगसाठी डबल शिलाई गळ्याच्या आकाराबरोबर देऊन घ्यायची आहे। आणि हे बघा एक पट्टी घेतलेली आहे, ती आपण पाठीला बसवून घेतलेली आहे ती पट्टी, आणि एक बटन घेतलेलं आहे शर्टचं, ते बघा
शर्टचं बटन घेऊन आपण हे बघा शो बटन आपण तयार करणार आहोत. अशा प्रकारे हे बघा एक तुकडा चौकोनी घेऊन मी त्यात ते शर्टचं बटन घातलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला सुईने शिलाई देऊन घ्यायची आहे. ते बटन पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं शो बटन तयार होईल. हे बघा अशा प्रकारे आपण बटन पॅक करून घेतलेलं आहे सुईने शिवून आणि हे बटन बसवून घेतलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. हे बघा धन्यवाद.